नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात डिव्हियन स्टोरी टेलर आणि मी आहे दीपक नानवटे. सादर करत आहे एक भय कथा. कथेचं नाव आहे रामनाम सत्य है. राघव जोशी पुण्याच्या एका नामांकित IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर. त्याची पत्नी संजना एक हुशार गृहिणी आणि त्यांची 6 वर्षाची मुलगी प्रिया. धावपळीच्या शहरी जीवनाला कुठेतरी एक पूर्णविराम देण्याची इच्छा दोघांच्याही मनात अनेक दिवसापासून होती. राघवचे काम वर्क फ्रॉम होम मॉडेलवर स्थिरावल्यामुळे हा विचार अधिकच प्रबळ झाला होता. याच दरम्यान राघवची आई, ज्याला सगळे आजी म्हणत, तिने देवगावला त्यांच्या वडिलोपार्जित वाड्यात जाऊन राहण्याची इच्छा व्यक्त केली. देवगाव हे राघवचे आजोळ. जुन्या काळातला तो एक भव्य वाडा होता. आता तो बंद अवस्थेत होता, पण त्याच्या आठवणी राघवच्या मनात ताज्या होत्या. लहानपणीच्या सुट्ट्या, वाड्याचे मोठे अंगण, तिथला पारिजातकाचा सुगंध आणि रात्रीच्या वेळी अंगणात खाटीवर झोपून चांदण्या मोजणे, हे सगळं त्याला पुन्हा अनुभवायचं होतं. राघव, खरंच जायचं आपल्याला तिथे? म्हणजे कायमचं? संजनाने थोड्या काळजीने विचारले. तिला शहरातल्या सुखसुविधांची सवय होती. संजना, कायमचं नाही, काही महिने राहून बघू. आजीची इच्छा आहे. आणि खरं सांगू, मलाही या सिमेंटच्या जंगलाचा आता कंटाळा आलाय बघ. प्रियाला मोकळी हवा मिळेल, बागडायला अंगण मिळेल, आपण वाड्याची थोडी डागडुजी करू आणि मग बघू पुढचं. राघवने तिला समजावलं. अखेरीस सर्वांच्या मताने देवगावला जाण्याचा निर्णय पक्का झाला. एका शुभ मुहूर्तावर जोशी कुटुंब आपल्या गाडीने देवगावच्या दिशेने निघाले. शहराची गर्दी मागे पडत होती आणि हिरवीगार शेतं, मोकळी हवा आणि मातीचा सुगंध मन प्रसन्न करत होता. अनेक वर्षांनी राघव आपल्या गावात परतत होता. वाड्याच्या जवळ गाडी पोहोचता त्याचे मन आठवणीने भरून गेले. वाडा अजूनही तसाच उभा होता, काळाच्या ओघात थोडा थकलेला, पण त्याचा तो जुना दिमाग कायम होता. मोठं लाकडी प्रवेशद्वार, त्यावर कोरीव काम, आत शिरताच समोर येणारी मोठी देवळी आणि मग विस्तीर्ण अंगण. अंगणाच्या एका कोपऱ्यात ते पारिजातकाचे झाड अजूनही होते. वाड्यात प्रवेश करताच एक थंड वाऱ्याची झुळूक सगळ्यांना स्पर्श करून गेली. जणू काही वाडा स्वतःच त्यांचे स्वागत करत होता. पुढचे काही दिवस वाड्याची साफसफाई, डागडुजी आणि सगळी व्यवस्था लावण्यात गेली. आजी तर खूपच खुश होती. तिचा प्रत्येक दिवस देवघरातल्या पूजेने आणि अंगणातल्या तुळशी वृंदावनाची देखभाल करण्यात जात होता. प्रियाला तर जणू स्वर्गच सापडला होता. दिवसभर ती त्या मोठ्या अंगणात धावत असे, फुलपाखरांच्या मागे पळत असे. संजनानेही हळूहळू वातावरणाशी जुळवून घेतले. तिने वाड्याच्या पडवीत एक सुंदर बाग फुलवली होती. राघवसाठी हे जीवन म्हणजे एक स्वप्नवत अनुभव होता. कामाच्या ताणतणावातून मुक्त होऊन तो निसर्गाच्या सानिध्यात रमून गेला होता. रात्री जेवण झाल्यावर अंगणात खाट टाकून गप्पा मारणे हा त्यांचा रोजचा कार्यक्रम बनला होता. आकाशातले तारे, रातकिड्यांची किरकिर आणि मंद वारा यापेक्षा अधिक सुख ते काय असणार होते. त्यांना तिथे महिना उलटून गेला होता. सर्व काही अगदी सुरळीत आणि आनंदात चालले होते. त्या जुन्या वाड्यांनी त्यांना आपलेसे केले होते, किंवा निदान त्यांना असे वाटत होते. त्यांना कल्पना नव्हती की ही शांतता फक्त एका वादळापूर्वीची होती. एक असे वादळ जे त्यांची तर्कबुद्धी, धैर्य आणि विश्वास या सगळ्यांची परीक्षा घेणार होते. एका शुक्रवारीची रात्र होती. अमावस्येच्या जवळचे दिवस असल्यामुळे बाहेर अंधार अधिकच गडद वाटत होता. जेवण आटोपून सगळे अंगणात बसले होते. आजी प्रियाला जुन्या गोष्टी सांगत होती आणि राघव व संजना ते ऐकत होते. रात्रीचे साधारण 11 वाजले असतील. गावात सामसूम पसरली होती. दूर कुठेतरी एखादे कुत्रे भुंकल्याचा आवाज येत होता.
गप्पांच्या ओघात अचानक राघवचे लक्ष वेधले गेले. त्याला काहीतरी ऐकू आल्याचा भास झाला. एक अतिशय मंद, दबलेला आवाज. शांत शांत. त्याने सगळ्यांना हातानेच खून केली. काय झालं रे? अजयने विचारले. काही नाही, मला काहीतरी ऐकू आल्यासारखं वाटलं, राघव कानुसा घेत म्हणाला. सगळे शांत झाले. रातकिड्यांची किरकिर सोडल्यास दुसरा कोणताही आवाज नव्हता. तुला भास झाला असेल, वारा आहे. राघवनेही तेच खरं मानलं. गप्पा पुन्हा सुरू झाल्या, पण 5-10 मिनिटांनी तो आवाज पुन्हा आला. यावेळी तो थोडा अधिक स्पष्ट होता. कोणीतरी खूप हळू आवाजात एक विशिष्ट लयीत काहीतरी म्हणत होते. शब्द अस्पष्ट होते, पण ते एका मंत्रासारखे वाटत होते. ऐकलं? आता ऐकलं का? राघव थोड्या गंभीर स्वरात म्हणाला. यावेळी संजना आणि अजयनेही तो आवाज ऐकला. संजनाच्या चेहऱ्यावर भीतीची एक हलकी छटा उमटली. कोण असेल या वेळेला? थांबा, मी बघून येतो. राघव उठला आणि वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे गेला. त्याने हळूच दरवाजाची कडी काढून एक फट उघडी केली आणि बाहेर डोकावून पाहिलं. गल्लीत चिटपाखरूही नव्हतं. मिट्ट काळोख पसरला होता. तो आवाजही आता बंद झाला होता. कोणी नाही बाहेर, तो परत येत म्हणाला. मला वाटतं कोणीतरी लांबून चालत असेल आणि त्याचा आवाज वाऱ्याबरोबर आला असेल. पण आजीच्या चेहऱ्यावरची चिंता लपून राहिली नाही. तिने देवाला हात जोडले आणि काहीतरी पुटपुटली. आता झोपूया सगळे, उशीर झालाय, आजी म्हणाली आणि आत निघून गेली. तिचा बदललेला सूर राघव आणि संजना दोघांच्याही लक्षात आला. त्या रात्री राघव आणि संजनाला बराच वेळ झोप लागली नाही. तो अनामिक आवाज दोघांच्याही मनात घुमत होता. गावाकडच्या ठिकाणी असं होतं कधी कधी. राघवने संजनाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला स्वतःलाच ते पटत नव्हते. तो आवाज अनोळखी आणि विचित्र होता. त्यात काहीतरी अस्वस्थ करणारं होतं. पुढचे 2-3 दिवस शांततेत गेले. तो आवाज पुन्हा ऐकू आला नाही. हळूहळू जोशी कुटुंब ती घटना पूर्ण विसरून गेलं. राघवने स्वतःला समजावले की तो नक्कीच वाऱ्यामुळे किंवा दूरवरून आलेल्या आवाजामुळे झालेला एक भास होता. पण ती शांतता फार काळ टिकली नाही. एका रात्री जेमतेम मध्यरात्र उलटून गेली असेल. सगळ्यांना गाढ झोप लागली होती. अचानक संजनाला जाग आली. तिला तहान लागली होती, म्हणून ती पाणी पिण्यासाठी उठली. ती बेडवर खाली उतरणार इतक्यात तिचे कान टवकारले. तोच आवाज, पण यावेळी तो वाड्याच्या बाहेरून नाही तर थेट अंगणातून येत होता. आणि तो अधिक स्पष्ट होता. कोणीतरी अत्यंत धीम्या खर्जातल्या आवाजात एक विशिष्ट लयीत म्हणत होते. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. संजनाच्या अंगावर सर्रकन काटा आला. हे शब्द सहसा अंत्ययात्रेच्या वेळी ऐकू येतात, पण या वेळेला मध्यरात्री अंगणात एकाच व्यक्तीच्या आवाजात हे ऐकणं भयंकर होतं. तिच्या घशाला कोरड पडली. तिने घाबरतच राघवच्या हाताला धरून त्याला उठवले. राघव, राघव उठा. राघव झोपेतच होता. काय झालं? झोपू दे ना. अहो उठा ना. तो आवाज पुन्हा येतोय. तिच्या आवाजात भीती दाटली होती. राघव खडबडून जागा झाला. त्याने कानोसा घेतला. हो, आवाज येत होता, स्पष्ट आणि लयबद्ध. राम नाम सत्य है, राम नाम. कोणीतरी अंगणात फिरत फिरत हे म्हणत असल्याचा भास होत होता. राघवच्याही काळजात धस्स झालं. या वेळेला गावात कोणी असेल याची शक्यता नव्हती आणि आवाज थेट अंगणातून येत होता. कोण आहे ते? राघव हळूच पुटपुटला. मला खूप भीती वाटते. संजनाने त्याचा हात घट्ट धरला. राघवने धीर गोळा केला. तो हळूच बेडवरून उतरला आणि खिडकीपाशी गेला. त्याच्या खोलीची खिडकी थेट अंगणात उघडत होती. बाहेर दाट अंधार होता.
पण गल्लीतल्या खांबावरील लाईटच्या पुसट प्रकाशात अंगणाचा काही भाग दिसत होता. त्याने खिडकीची काच थोडी बाजूला सारली आणि बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला आणि जे दिसलं ते पाहून राघवच्या पायाखालची जमीनच सरकली. अंगणाच्या मधोमध पारिजातकाच्या झाडाखालून एक काळी आकृती हळूहळू चालत होती. ती एखाद्या उंच माणसाची सावली वाटावी अशी होती, पण ती अधिक गडद आणि काळी होती. ती आकृती वाड्याच्या दुसऱ्या टोकाकडे जात होती आणि त्याच आकृतीतून तो भयानक आवाज येत होता. पण या सगळ्यात जी गोष्ट सर्वात भयंकर होती ती म्हणजे ती आकृती जमिनीवर चालत नव्हती. ती जमिनीपासून साधारण 1 फूट उंचीवर तरंगत होती. तिचे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते. ती एका विचित्र अनैसर्गिक पद्धतीने हवेत सरकत होती. राघवचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसना. त्याचे शरीर भीतीने गारठून गेले. घाम फुटला. तो एकटाच नव्हता. त्याच्या बाजूला उभी राहून संजनाही ते दृश्य पाहत होती. तिने भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले आणि तिच्या तोंडातून एक दबलेली किंकाळी बाहेर पडली. ती तरंगणारी सावली हळूहळू अंगणाच्या दुसऱ्या टोकाला गेली आणि तिथल्या अंधारात दिसेनाशी झाली आणि तिच्याबरोबर तो आवाजही विरून गेला. अंगणात पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. पण ही शांतता आता अधिकच जीवघेणी वाटत होती. राघव आणि संजना स्तब्ध होऊन खिडकीत उभे होते. दोघांच्याही तोंडून शब्द फुटत नव्हता. आपण जे पाहिलं ते खरं होतं की भास हेच त्यांना कळेना. पण दोघांनीही एकाच वेळी ते दृश्य पाहिलं होतं हा भास असूच शकत नव्हता. त्या रात्री त्या दोघांच्याही डोळ्यांना डोळा लागला नाही. प्रत्येक लहानशा आवाजाने ते दचकून उठत होते. वाड्याचे ते मोठे अंगण जे त्यांना एकेकाळी इतके प्रिय होते ते आता एका भयानक रहस्याचे केंद्र बनले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला, पण राघव आणि संजनाच्या मनातला अंधार कायम होता. रात्रीचे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हते. त्यांनी ठरवले की याबद्दल आजीशी जरा बोलूया, पण प्रियासमोर काही बोलायचं नाही. आजी उगाच घाबरेल आणि प्रियाच्या बालमनावर वाईट परिणाम होईल असे त्यांना वाटले. पण त्यांचे चेहरेच सगळं काही सांगून जात होते. नाश्त्याच्या वेळी आजीने त्यांच्याकडे निरखून पाहिलं. काय रे, रात्री झोप झाली नाही का दोघांची? काही नाही आजी, जरा काम होतं रात्री त्यामुळे जागरण झालं. राघवने वेळ मारून नेली. आजीने जास्त काही विचारलं नाही, पण तिच्या नजरेत एक वेगळी जाण होती. जणू तिला काहीतरी अंदाज आला होता. ती शांतपणे आपल्या कामाला लागली. दिवसभर राघव अस्वस्थ होता. तो एक शिकलेला तर्कशुद्ध विचार करणारा माणूस होता. भूत प्रेत आत्मे या गोष्टीवर त्याचा विश्वास नव्हता. रात्री जे दिसलं ते आपल्या मनाचा खेळ असावा, प्रकाशाचा आणि सावल्यांचा काहीतरी परिणाम असावा असे तो स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण ती तरंगणारी सावली आणि तो आवाज त्याच्या डोक्यातून जातच नव्हता. त्यांना हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली. प्रियाच्या वागण्यात एक सूक्ष्म बदल जाणवू लागला होता. ती आता पूर्वीसारखी अंगणात खेळायला जात नसे. गेलीच तरी एकटी कधीच जायची नाही. ती सतत कोणाच्या तरी सोबत असायची. अनेकदा ती अंगणाच्या त्या कोपऱ्याकडे जिथे ती सावली दिसेनाशी झाली होती तिथे एकटक बघत बसायची. एके दिवशी दुपारी संजना तिला जेवायला बोलवायला गेली तेव्हा प्रिया अंगणाच्या दारात उभी राहून आत कोणाशी तरी बोलत होती. तू आत का नाही येत? अरे रागावेल ना मला, ती हवेत बघून म्हणत होती. प्रिया, कोणाशी बोलतेस बाळा? संजनाने तिच्या जवळ जात विचारले. प्रिया दचकली. आई, तो काळा काका आहे ना, तो मला बोलावतोय, पण तो जमिनीवर उभा नाहीये, तो वर आहे. ती अंगणातील कोपऱ्याकडे हात दाखवत म्हणाली. संजनाच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिने प्रियाला उचलून घेतली आणि घरात आणले. राघव संध्याकाळी कामातून मोकळा झाल्यावर तिने त्याला हा प्रसंग सांगितला. आता मात्र दोघांच्याही मनात भीती पक्की झाली होती. हे त्यांच्या मनाचे खेळ नव्हते. प्रियासारख्या लहान मुलीला तेच दिसणे हे काहीतरी गंभीर असल्याचं लक्षण होतं. त्यांनी आजीशी बोलण्याचा निर्णय घेतला.
रात्री जेवण झाल्यावर त्यांनी आजीला बाजूला घेतले आणि आदल्या रात्री घडलेला सगळा प्रकार, तरंगणारी सावली आणि प्रियाचे आजचे बोलणे हे सर्व काही तिला सांगून टाकले. सगळं ऐकून झाल्यावर आजीच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक प्रकारची गंभीरता आणि दुःख होते. ती बराच वेळ शांत राहिली. मग एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली, मला याची भीती होतीच. म्हणजे काय ग आजी? तुला माहित आहे का याबद्दल? राघवने अधीरतेने विचारलं. आजीने एक जड आवाजात सांगायला सुरुवात केली, ही गोष्ट खूप जुनी आहे, तुमच्या आजोबांच्याही आधीची. या वाड्याच्या जागेवर पूर्वी एक छोटीशी झोपडी होती. त्यात हरिभाऊ नावाचा एक गरीब माणूस राहत होता. खूप प्रामाणिक आणि देशभक्त होता. गावात सगळ्यांशी त्याचे चांगले संबंध होते. त्याची स्वतःची जमीन नव्हती. तो दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून पोट भरायचा. मग संजनाने विचारले. गावातल्या एका सावकाराची वाईट नजर त्याच्या त्या झोपडीच्या जागेवर होती. ती जागा मोक्याची होती. सावकाराने हरिभाऊला ती जागा विकायला सांगितली, पण हरिभाऊ तयार झाला नाही. ती त्याची वडिलोपार्जित जागा होती. सावकाराने त्याला खूप त्रास दिला, खोट्या आरोपाखाली अडकवलं, पण हरिभाऊ वधला नाही. एका रात्री काही गुंडांनी हरिभाऊला बेदम मारहाण केली आणि त्याला तिथून हाकलून दिलं. बिचारा हरिभाऊ अपमान आणि दुःखाने खचून गेला. गावात त्याची कोणी मदत केली नाही. काही दिवसांनी जवळच्याच विहिरीत त्याचा मृतदेह सापडला. काहींनी म्हटले की त्याने आत्महत्या केली. काहींनी म्हटले की त्याला मारून टाकले. तिथे आजी क्षणभर थांबली आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याच्यावर अंत्यसंस्कार करायला कोणी पुढे आलं नाही. सावकाराच्या भीतीने गाव गप्प बसला. दोघांनीही ती केस आत्महत्या म्हणून बंद केली. हरिभाऊ एकटाच मेला, अतृप्त, अपमानित. हे ऐकून राघव आणि संजना सुन्न झाले. आजी पुढे म्हणाली, त्याच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी त्या सावकाराने ती जागा माझ्या सासऱ्यांना म्हणजे तुमच्या पंजोबांना विकली आणि तो गाव सोडून गेला. माझ्या सासऱ्यांनी इथे हा वाडा बांधला, पण तेव्हापासून असं म्हणतात की अमावस्येच्या आसपासच्या रात्री हरिभाऊचा आत्मा इथे फिरतो. त्याला सद्गती मिळाली नाही. तो अजूनही आपल्या जागेच्या हक्कासाठी इथे घुटमळतोय. तो कोणाला त्रास देत नाही, फक्त आपलं अस्तित्व दाखवून देतो. राम नाम सत्य आहे म्हणत. तो जणू काही जगाला सांगत असतो की माझ्यासाठी हेच सत्य होतं, पण मला मुक्ती मिळाली नाही. आजीचे बोलणे ऐकून राघवच्या मनातली तर्काची भिंत कोसळून पडली. आता त्याला कळले की ती तरंगणारी सावली कोणाची होती. तो हरिभाऊचा अतृप्त आत्मा होता. एक असा आत्मा ज्याला या जगाने न्याय दिला नाही आणि परलोकाने मुक्ती. वाड्यातले वातावरण आता कायमचे बदलले होते. सुंदर शांत वाटणारा तो वाडा आता एका दुःखद कथेचा आणि एका अतृप्त आत्म्याचा साक्षीदार होता. आणि जोशी कुटुंब त्या रहस्याचा अगदी मध्यभागी अडकले होते. आजीकडून हरिभाऊची कहाणी ऐकल्यानंतर वाड्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा राघव आणि संजनाचा दृष्टिकोन बदलला. आता वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेत त्यांना एक निश्वास जाणवत होता. प्रत्येक आवाजात एक आर्त किंकाळी ऐकू येत होती. भीतीची जागा आता एका विचित्र सहानुभूतीने आणि अस्वस्थतेने घेतली होती. त्यांनी ठरवले की काहीही झाले तरी हा वाड सोडून जायचं नाही. हरिभाऊचा आत्मा कोणाला त्रास देत नव्हता. तो फक्त आपले दुःख व्यक्त करत होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. हळूहळू त्या आत्म्याचे अस्तित्व अधिक तीव्रतेने जाणवू लागले. आता फक्त रात्रीच नाही तर दिवसा ढवळ्याही विचित्र घटना घडू लागल्या. स्वयंपाकघरात ठेवलेली भांडी आपोआप खाली पडत होती. बंद दारे खिडक्या अचानक वाजू लागत होत्या. घरातल्या काही भागांमध्ये अचानक तापमान खूप कमी होत असे, जणू काही तिथे कोणीतरी बर्फाची लादी ठेवली आहे. एके दिवशी संजना देवपूजा करत होती आणि अचानक देव्हाऱ्यातला दिवा विझला. त्याच वेळी घरातले सर्व दिवे क्षणभरासाठी लुकलुकून गेले. संजना खूप घाबरली. तिने लगेच आजीला सांगितले.
आजीने देवाची प्रार्थना केली आणि घरात गोमूत्र शिंपडले. राघवचा तर्कवादी स्वभाव अजूनही पूर्णपणे संपला नव्हता. त्याने इलेक्ट्रिशियनला बोलावून घरातली संपूर्ण वायरिंग तपासली, पण त्यात काहीही दोष आढळला नाही. तो स्वतः रात्री अंगणात टॉर्च घेऊन गस्त घालू लागला, पण त्याला त्या सावलीशिवाय दुसरं काहीच दिसलं नाही. प्रियाची अवस्था मात्र दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली. ती आता रात्री झोपेतून दचकून जागी होऊ लागली. तो काळा काका खिडकीत उभा आहे असे म्हणून ती रडू लागे. राघव आणि संजना खिडकीत पाहण्याचा प्रयत्न करत, पण तिथे कोणी नसे. त्यांनी प्रियाला आपल्यासोबत झोपवायला सुरुवात केली. सर्वात भयानक प्रसंग एका दुपारी घडला. सगळेजण आपापल्या कामात होते. प्रिया अंगणातल्या झोपाळ्यावर बसली होती. अचानक झोपाळा खूप वेगाने हलू लागला, जणू कोणीतरी त्याला जोरात ढकलत आहे. प्रिया घाबरून ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून सगळे धावत आले. तोपर्यंत झोपाळा थांबला होता, पण प्रिया थरथर कापत होती. आई, तो काळा काका, त्यानेच झोका दिला. तो हसत होता, ती रडत रडत म्हणाली. आता हद्द झाली होती. हरिभाऊचा आत्मा आता फक्त अस्तित्व दाखवत नव्हता, तर तो प्रियाला घाबरवत होता. त्यांच्या दैनंदिन जीवनात हस्तक्षेप करत होता. राघवला आता कळून चुकले की हे प्रकरण फक्त सहानुभूती दाखवून मिटणारे नाही. यावर काहीतरी ठोस उपाय करायला हवा. आजी, आता हे असह्य होत आहे. प्रिया खूप घाबरली आहे. आपल्याला काहीतरी करावंच लागेल, राघव हताशपणे म्हणाला. हो रे बाळा. आजीच्या आवाजातही आता चिंता होती. त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही. त्याची तडफड वाढते. आपल्याला त्याच्या सद्गतीसाठी काहीतरी विधी करावा लागेल. विधी? कसला विधी? राघवने विचारले. त्याला या गोष्टींची फारशी माहिती नव्हती. नारायण नागबळी किंवा निदान एक त्रिपिंडी श्राद्ध तरी करावे लागेल. गावातल्या गुरुजींशी बोलावं लागेल. तेच योग्य मार्ग सांगू शकतील. हरिभाऊच्या आत्म्याला मुक्ती देण्याचा हाच एक मार्ग आहे, आजी म्हणाली. राघवसाठी हे सगळं नवीन होतं. पूजाविधी, श्राद्ध यावर विश्वास ठेवणे त्याच्या स्वभावात नव्हते. पण आपल्या मुलीची घाबरलेली अवस्था आणि घरातले भयानक वातावरण पाहून त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. त्याने आपला सगळा तर्क, सगळा अविश्वास बाजूला सारला आणि परंपरेला शरण जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मनात एक विचार होता. काहीही करून आपल्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढायचे आणि त्या बिचाऱ्या अतृप्त आत्म्याला कायमची मुक्ती मिळवून द्यायची. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने गावातल्या प्रसिद्ध गुरुजी म्हणजेच शास्त्रीबुवांना भेटायला जायचे ठरवले. सकाळी राघव आजीला सोबत घेऊन गावातल्या शास्त्रीबुवांच्या घरी पोहोचला. शास्त्रीबुवा हे एक वयस्कर आणि ज्ञानी गृहस्थ होते. त्यांचे डोळे तेजस्वी होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत भाव होता. राघवने त्यांना वाड्यात घडणारे सर्व प्रकार, हरिभाऊची कहाणी आणि प्रियाची अवस्था सर्व काही सविस्तरपणे सांगितले. शास्त्रीबुवांनी शांतपणे सर्व ऐकून घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याची लवलेशाही नव्हती. जणू काही अशा गोष्टी त्यांच्यासाठी नवीन नव्हत्या. तुमच्या वाड्यात होणारे प्रकार हे एका अतृप्त आत्मेचे आहेत, यात शंका नाही, ते शांतपणे म्हणाले. हरिभाऊवर जो अन्याय झाला त्यामुळे त्याचा आत्मा या मायेच्या जगात अडकून पडला आहे. त्याला ना इहलोकात शांती आहे ना परलोकात. राम नाम सत्य है हे त्याचे बोलणे म्हणजे एक प्रकारे मदतीसाठी मारलेली हाक आहे. पण गुरुजी, आम्ही काय करू शकतो? आमची मुलगी खूप घाबरली आहे, राघवने काळजीत विचारले. त्याच्या आत्मेच्या शांतीसाठी आणि मुक्तीसाठी त्रिपिंडी श्राद्ध करावे लागेल, शास्त्रीबुवांनी उपाय सांगितला. हा विधी अतृप्त आत्म्यांना सद्गती प्राप्त करून देण्यासाठी केला जातो. यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांना उद्देशून पिंडदान केले जाते, जेणेकरून पितृलोकात अडकलेल्या आत्म्याचा मार्ग मोकळा होतो. हा विधी इथे वाड्यातच करता येईल का? राघवने विचारलं. हो, किंबहुना. ज्या ठिकाणी त्या आत्म्याचा वास आहे तिथेच हा विधी करणे अधिक प्रभावी ठरते. येत्या शनिवारी सर्वोदय अमावस्या आहे. हा दिवस अशा कार्यांसाठी अत्यंत शुभ आहे.
आपण त्याच दिवशी हा विधी करूया, शास्त्रीबुवांनी सांगितले. त्यांनी विधीसाठी लागणाऱ्या साहित्याची एक मोठी यादी दिली. काही सूचनाही दिल्या. राघव आणि आजीने ते सर्व मान्य केले. त्यांच्या मनातली भीती थोडी कमी झाली होती. आता त्यांना एक आशेचा किरण दिसू लागला होता. शनिवार उजाडला. सकाळपासूनच वाड्यात विधीची तयारी सुरू झाली. शास्त्रीबुवा आणि त्यांचे 2 सहाय्यक सकाळीच हजर झाले. अंगणाच्या त्याच कोपऱ्यात जिथे ती सावली दिशेनाशी होत असे तिथे एक लहानसा मंडप उभारण्यात आला. जागा शेणाने सारून पवित्र केली गेली. तिथेच होमाची आणि पूजेची सर्व तयारी करण्यात आली. वातावरण गंभीर आणि पवित्र झाले होते. संजना आणि आजीने प्रियाला घरातच एका खोलीत ठेवले होते, जेणेकरून तिला या सगळ्यांची भीती वाटू नये. दुपारी विधीला सुरुवात झाली. शास्त्रीबुवांनी राघव आणि संजनाला पूजेला बसवले. राघव, जो कालपर्यंत या गोष्टींना मानत नव्हता, तो आज पूर्ण श्रद्धेने शास्त्रीबुवा सांगतील त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत होता. मंत्रोच्चाराचे गंभीर स्वर वाड्यात घुमू लागले. होमातून निघणारा धूर आणि तुपाचा सुगंध सर्वत्र पसरला होता. शास्त्रीबुवांनी हरिभाऊच्या आत्म्याला आवाहन केले. त्यांनी त्याला विनंती केली, हे पवित्र आत्म्या, तुझ्यावर झालेल्या अन्यायाची आम्हाला कल्पना आहे. आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत. पण आता तू हा द्वेष आणि मोह सोडून दे. आम्ही तुझ्या सद्गतीसाठी प्रार्थना करत आहोत. तू हे पिंडदान स्वीकार कर आणि मुक्तीच्या मार्गाने निघून जा. राघव आणि संजना दोघांनीही डोळे मिटून हात जोडले होते. त्यांच्या मनात हरिभाऊबद्दल कोणतीही भीती नव्हती, फक्त करुणा होती. जसा जसा विधी पुढे सरकत होता तसे तसे वाड्यातले वातावरण बदलत होते. वाऱ्याचा वेग अचानक वाढला. वाड्याचे दारे खिडक्या आपोआप वाजू लागली. मंडपात लावलेले दिवे क्षणभर फडफडले. राघव आणि संजना घाबरले, पण शास्त्रीबुवांनी त्यांना शांत राहण्याची खूण केली. तो आला आहे. तो तुमची प्रार्थना ऐकत आहे. घाबरू नका, ते म्हणाले. विधीचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा होता पिंडदान. शास्त्रीबुवांनी तांदळाची 3 पिंड तयार केले आणि मंत्र म्हणत ते राघवच्या हातातून एका केळीच्या पानावर ठेवले. त्यांनी राघवला हरिभाऊचे स्मरण करून ते पिंड त्याला अर्पण करण्यास सांगितले. राघवने डोळे मिटले आणि मनातल्या मनात म्हणाला, हरिभाऊ, आम्हाला माफ कर. तुझ्या जागेवर आम्ही राहत आहोत. तुझ्या आत्म्याला खूप यातना झाल्या, पण आता तू शांत होय. हे अन्न ग्रहण कर आणि या चक्रातून मुक्त हो. ज्या क्षणी राघवने ते पिंड अर्पण केले त्याच क्षणी वाऱ्याचा जोर अचानक थांबला. दार खिडक्यांचा आवाज बंद झाला. फडफडणारे दिवे स्थिर झाले. वाड्यात एक अथांग नीरव शांतता पसरली. ही शांतता भयान नव्हती, तर ती शांत, पवित्र आणि तृप्त वाटत होती. त्यांना जाणवले काहीतरी बदलले आहे. जणू काही वाड्याच्या छातीवर असलेले एक ओझे उतरले होते. विधी संपल्यानंतर शास्त्रीबुवांनी जोशी कुटुंबाला आशीर्वाद दिले. काळजी करू नका, आता तो पुन्हा त्रास देणार नाही. त्याच्या आत्म्याला शांती मिळाली आहे. पण तरीही दर अमावस्येला त्याच्या नावाने एक दिवा लावा आणि देवाला प्रार्थना करा, त्यांनी जाताना सांगितले. त्या रात्री अनेक दिवसानंतर जोशी कुटुंबाने शांतपणे जेवण केले. वाड्यातले वातावरण हलके मोकळे वाटत होते. ती दबलेली जड हवा निघून गेली होती. रात्री झोपतानाही कोणाला भीती वाटली नाही. राघव आणि संजना खिडकीपाशी आले. त्यांनी अंगणाकडे पाहिले. चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेलं ते अंगण आता पुन्हा एकदा सुंदर आणि शांत दिसत होतं. त्या रात्री रामनाम सत्य है हा आवाज आला नाही. ती तरंगणारी सावलीही दिसली नाही. पुढचे अनेक दिवस, आठवडे आणि महिने गेले. वाड्यात पुन्हा कधीही कोणतीही विचित्र घटना घडली नाही. प्रिया आता पुन्हा पूर्वीसारखी आनंदी आणि खेळकर झाली होती. ती आता पुन्हा एकटी अंगणात बागडत होती. फुलपाखरांच्या मागे धावत होती. तिच्या मनातल्या काळ्या काकाची भीती पूर्णपणे निघून गेली. राघवमध्ये मात्र एक मोठा बदल झाला होता. त्याचा विज्ञानावरचा आणि तर्कावरचा विश्वास कमी झाला नव्हता, पण त्याला आता एक नवीन गोष्ट कळली होती. या जगात अशाही अनेक गोष्टी आहेत ज्या तर्काच्या आणि विज्ञानाच्या पलीकडच्या आहेत. काही अनुभव हे फक्त अनुभवायचे नसतात,
ते सिद्ध करता येत नाहीत. त्याला परंपरेबद्दल, जुन्या रूढीबद्दल एक प्रकारचा आदर वाटू लागला. तो आता दर अमावस्येला न चुकता अंगणाच्या कोपऱ्यात हरिभाऊच्या नावाने एक दिवा लावत असे. एका रात्री जेवणानंतर ते नेहमीप्रमाणे अंगणात बसले होते. राघव, आपण आता पुण्याला परत जायचा विचार करायचा का? संजनाने हळूच विचारले. राघवने क्षणभर विचार केला. त्याने शांत वाड्याकडे, त्या पारिजातकाच्या झाडाकडे आणि आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहिले. नाही संजना, तो शांतपणे म्हणाला, आता हेच आपलं घर आहे. या वाड्याने आपल्याला एक असा अनुभव दिला जो आपण आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्याने आपल्याला फक्त भीती नाही दिली, तर सहानुभूती, श्रद्धा आणि क्षमा करायलाही शिकवलं. हरिभाऊ आता इथे नाही, पण त्याची कहाणी या वाड्याचा एक भाग आहे आणि आपण त्या भागाचा आदर केला पाहिजे. संजनाने त्याच्या बोलण्याला मुक्त संमती दिली. तिलाही आता हा वाडा आपलासा वाटत होता. रात्री झोपायला जाताना राघव पुन्हा एकदा खिडकीपाशी थांबला. त्याने अंगणाकडे पाहिले. सगळीकडे शांतता होती, पण त्याला माहीत होतं की ही शांतता पोकळ नाही. या शांततेत एका अतृप्त आत्मेच्या मुक्तीची, एका कुटुंबाच्या धैर्याची आणि परंपरेने विज्ञानावर केलेल्या एका अदृश्य विजयाची कहाणी दडली होती. ती तरंगणारी सावली आता दिसत नव्हती, पण तिचा अनुभव त्याच्या मनात कायमचा कोरला गेला होता. तो अनुभव त्यांना नेहमी आठवण करून देत राहणार होता की दिसणाऱ्या जगाच्या पलीकडेही न दिसणारे जग अस्तित्वात आहे, ज्याचे नियम आणि सत्य वेगळे आहेत. समाप्त. मित्रांनो, तुम्हाला माझं अभिवाचन आवडत असेल, माझ्या कथा तुम्हाला आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सोबतच बेल आयकॉनची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. मी अशाच नवनवीन कथा तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. आता निरोप घेतो मित्रांनो. मी लवकरच परत येईन एका नवीन भयकथेचा थरार घेऊन. तोपर्यंत नमस्कार.